हिंदू हृदय सम्राट हा शब्द उच्चारला की कुणालाही पटकन बाळासाहेब ठाकरेच आठवतात. तेच खरे हिंदू हृदय सम्राट. याबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख एका बॅनरवरती हिंदू हृदय सम्राट असा करण्यात आला आणि राजस्थानमधल्या या बॅनरवरनं महाराष्ट्रामध्ये वाद पेटला. ठाकरेंच्या शिवसेनेनं घेरल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंसमोर नवा पेच निर्माण झालाय. बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट. हिंदू हृदय सम्राट ही तीच उपाधी आहे ज्या उपाधीमुळे मराठी मनामनात असणारं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव अवघ्या भारतात पसरलं. मात्र तीच उपाधी आता भाजपच्या बॅनरवर आणि थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे झळकताना दिसतेय. अर्थात याच सगळ्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या तळपायाची आग मात्र मस्तकात गेलीय आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करण्यासाठी तुटून पडले. बाप चोर पक्ष चोर, आता एक एक हे पण चोरणं आणि किती निर्लज्जपणा. स्वातंत्र्यवीर सावरकर ये पहले हिंदू हृदय सम्राट और दूसरे हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे. याच संदर्भात आता ठाकरे गटाकडून एक्स पोस्टही करण्यात आली आहे. त्यात असं म्हटलंय, पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरण्याचा प्रयत्न केला, आता हेही किती तो निर्लज्जपणा. जगात हिंदू हृदय सम्राट फक्त एकच, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्या नंतर ना कोणी होऊ शकेल. जनता दूधखुळी नाहीये, सगळ्याचा हिशोब होणार. असं आहे की भारतीय जनता पार्टीची ही अपरिहार्यता आहे. भारतीय जनता पार्टीची कितीही म्हणजे नामुष्की आहे. एक काळ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला हयात होते त्यावेळेला त्यांनी नरेंद्र मोदींना हिंदू हृदय सम्राट म्हणून त्या ठिकाणी प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते होऊ शकले नाहीत. आता एकनाथ शिंदे हे जर बाळासाहेबांची बरोबरी करण्याच्या दृष्टीनं भाजपा बघत असेल तर भाजपाचा किती केविळपणा आहे किंवा भाजपाची किती वाईट अवस्था आहे हे यातून स्पष्ट होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदू हृदय सम्राट ही उपाधी सर्वात आधी देण्यात आली होती. त्यानंतर 1987च्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेत गर्व से कहो हम हिंदू है असा नारा दिला आणि त्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झाला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट ही पदवी मिळाली. त्यानंतर राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावापुढे हिंदू हृदय सम्राट लावल्यामुळे वाद झालेला होता. त्यावेळी एकनाथ शिंदेनीच त्याला विरोध केला होता. 2014च्या मोदी लाटेनंतर मोदींच्याही नावापुढे भाजपने अनेकदा हिंदू हृदय सम्राट ही उपाधी लावली होती आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे हिंदू हृदय सम्राट ही उपाधी लावण्यात आलेली आहे. 5 राज्यांच्या निवडणुकांच्या निमित्तानं सध्या राजस्थानात प्रचाराचा धुरळा उडतोय. त्यातच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजस्थानात जाऊन भाजपचा प्रचार केला आणि तिथले शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गुढा यांचा प्रचार टाळला. त्यामुळे अर्थातच अनेकांना टीका करण्याचं आयतं निमित्त मिळालंय. बाप चोर पक्ष चोर, आता एक एक हे पण चोरणं आणि किती निर्लज्जपणा. त्याचा कळस गाठलेला आहे. कारण किती मास्क लावून तुम्ही फिरणार, किती देखावा करणार. त्यापेक्षा एखादी ऍक्टिंग करा चांगली जी तुम्ही करताय. हे सगळं काही केलं तरी गद्दारीचा शिक्का जो इथे माथेवर आहे तो पुसला जाऊ शकत नाही आणि सरकार बाद 31 तारखेला होणार म्हणजे होणार. हिंदू हृदय सम्राट इस देश में 2 ही है. पहले वीर स्वातंत्र्यवीर सावरकर ये पहले हिंदू हृदय सम्राट और दूसरे हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे. न होगा ना पहले था. लोगों ने ये दोनों को ही माना है हिंदू हृदय सम्राट, क्योंकि उनका संघर्ष, उनका त्याग हिंदुत्व के बारे में बहुत बड़ा रहा और पूरे समाज को जागृति लाने का काम ये 2 नेताओं ने किया. राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारच्या भ्रष्टाचाराची लाल डायरीतून पोलखोल करणारे राजेंद्र गुढा सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचा प्रचार एकनाथ शिंदे करणार असल्याची माहिती मिळाली होती खरी, मात्र त्यांच्या प्रचाराला न जाता भाजपचा प्रचार करून मुख्यमंत्री परतले. या आधी झालेल्या कर्नाटक निवडणुकीवेळी मुख्यमंत्री तिथेही प्रचाराला गेले होते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात मुख्यमंत्र्यांविषयी असणाऱ्या प्रतिमेवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा कलंक लावण्याचा क्षण आज महाराष्ट्राला आलेला आहे. महाराष्ट्राची लोकशाही, महाराष्ट्राची विधिमंडळाचे कामकाज हा इतिहास आपण पलटून पाहिला
तर या पद्धतीनं भाजपनी जे म्हणजे 105 आमदार निवडून आल्यानंतर जो खेळखेंडोबा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केला, हे महाराष्ट्राची जनता कधी विसरणार नाही. त्याच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना काय बोलतात, कोण काय लिहितं ते ना आता काय व्यक्तिगत आहे. सगळ्यात जाहिरातबाजीचं सरकार आहे. जाहिरातीसाठी या सरकारजवळ पैसे आहेत, पण शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत. पोस्टर मी पाहिलेलं नाही, परंतु त्या पोस्टरचा अर्थ असा आहे, वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या राजकीय आणि हिंदुत्ववादी विचाराचे वारसदार हे खऱ्या अर्थानं माननीय शिंदे साहेब आहेत. त्यामुळं शिंदे साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब स्वतःला हिंदू हृदय सम्राट कधीच म्हणून घेत नाहीत, कधी म्हणून घेणार नाहीत आणि तेवढे मोठे आम्ही कुणीही नाहीत. बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं राजकारण करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या समोर लागलेल्या हिंदू हृदय सम्राट या पदवीमुळे आधीच त्यांनी रोष ओढवून घेतलाय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी केलेला भाजपच्या प्रचाराचा मुद्दाही ठाकरेंची शिवसेना उचलून धरताना दिसतीये. त्यामुळे कोंडीतून मोकळं होण्यासाठी मुख्यमंत्री नेमकं कोणतं नवं स्क्रिप्ट वापरणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. चेतन सावंतसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज.